त्यांना विनंती करतो त्यांनी थोडी गोड सांभाळावी. बोलता बोलता कवी मंडळी चरणाची धूळ माती गावात माती ऐकू जाणून म्हटलं माती. आज माझा हातला खूप दुखत होता राऊत साहेबांना. मी पहिल्यांदाच ऐकलं ते धर्मपालांना मला 2-4 वेळा सांगितलं, पण आज पहिल्यांदाच ऐकलं. आणि सर्व मान्यवर मंडळी, मी प्रत्येकाचं नाव काही घेत नाही, कारण कधी कधी सर्वेचे चेहरे पाहून राहिलो मी कधी बंद करतात. कारण एक काळ होता, एक जण भाषण दे 99 ऐकत, आता 99 भाषण देतात. वाटतो कोणत्या तरी सतरंजी लटक. पण आज तसं नाही. आज गाडीत महापौराले म्हटलं, धर्मपाल अहम शून्य काय बोलू नका, काही मध्ये काही पिकअपच नाही तुम्ही कोणी विषयात बोलू शकतो. आपला अभ्यास गिभ्यास काही नाही, पण ते गंमत बोलतोच मी. पण आज गळ्यामध्ये विचारच पडला, कारण ज्याचा अहंकार गेला, मी कीर्तनात नेहमी सांगतो, ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मी पाहिलं प्रवीण भाऊची पत्नी, आणि ते प्रवीण भाऊचे लहान झाकण तुमचंच आहे. ते अहम शून्य. त्या पोरीच्या चेहऱ्याकडे पाहून तिचं ना कॅमेऱ्यावर लक्ष होतो. आमचा सत्कार विपदाचा केला. त्या पोरीत मले त्या लहान लेकरा अहम शून्य दिसलं. ते फक्त तुळशी घेऊन येत आहे, प्राणवायू घेऊन येत आहे, फक्त ऑक्सिजन. कुठे आहे ते गेली का घरी? जेवण करायचं. तिच्या मायच्या जवळ नाही बसत, बाबा जवळ नाही. एकटंच पाहिजे. पत्नी तशी, ते पत्नी अहम शून्य. ताईचा मी कारभार पाहिला, वागण्याची पद्धत पाहिली, म्हणून जिवंत आहेत प्रवीण भाऊ. म्हणून बाई कल्पनाताई प्रवीण झाला संसारात. या मॅडम प्रवीण म्हणजे अहम शून्य. या लेखीला येते ना बेटा, तू मगापासून पाहून राहिलो तेच तू तुळशी निघून जाते. बस बेटा, दत्तात्रय महाराजांना लेकराला गुरु केलो. ते गुरु करण्याच्या मागचा उद्देश काय होता मालूम? लहान लेकराला थापड मारली तरी 10 मिनिटात लेकराचा राग निघून जात. दत्तात्रयानं 24 गुरु केले. हवा, पाणी, हत्ती, अजगर, सर्व स्तरातून वेश्येने गुरु केलं दत्तात्रय. आणि एका गुरुपासून एक उपदेश घेतला. याच प्रवीण दादा, शकुंतलाबाई, बाबूलालजी हटकर हे जे मी आता पूर्ण अभंग वाचले. अहंकाराचा शाप, एकटेपणाचा, असे मी पणाचा ठासलेला. अहंकार मत कर आदमी, मैं हूँ भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में जग में किसी का चला. रावण सरीखे शूर की मुंडी जमीन में घुस गई, पर जिंदगी का नाश हुआ, बात आके फंस गई. तुकडोजी महाराजांनी या अहंकारावर अनेक ठिकाणी लिहिलं.
माझा एका कार्यक्रमात लय सत्यानाश झाला या अहंकारामुळे. मला बैलगाडी न्यायला आली. मा संघ होता सुरेश मोहोळ, तबला वाजव पैलवानाचा. त्याची पोरगी सावड्याच्या जवळ आशेगावले दिलेली आहे. मग तो म्हणे एवढ्या मोठ्या महाराजने बैलगाडी आणली. आता 55 वर्ष झाले मी कार्यक्रम करतो. ते जुन्या काळी बैलगाडी आणलं. मग त्याच्यात तळोही नव्हता आणला, ते गादी नव्हती, काही नव्हतं. मग आम्ही त्या तबल्यावाला तो गावात गेला, जरा घुटण्यात होती, हालत चांगली होती त्याची. मी म्हणू काही म्हणू नको, पण तो म्हणे नाही नाही, एवढा मोठा महाराज बसाले सतरंजी नाही आणली बैलगाडी. अबे म्हटलं म्हणू नको. म्हटलं बोल. कसा तरी कार्यक्रम झाला. आणि हा बोलल्याच्यानं, कारण याच्या घुटण्यात काही काही लोकांनी बुवाली आदत. आता झालं ते झालं, निपटून घ्यावं. या पुस्तकाच्या माध्यमातून खूप शिकायला मिळालं बाबा. हे मी पूर्ण वाचलं. एक एक अभंग वाचत गेलो मी. आणि त्या अहंकाराविषयी मला तर विचार पडला की आपलं बोलतानाही अहंकार जागे नाही व्हायला पाहिजे. राऊत साहेब बरोबर वेळोवेळी सावधान करत गेले. मी आलं की ते चटकन गाळून टाकत. तर मला त्या गावातून हाकलून दिल्यासारखं झालं. याला कारण काय झालं? फक्त त्या मोहोळचा अहंकार. महाराजने बैलगाडी पाठवली, त्याच्यात बसायला गादी नाही पाठवली. आता मी त्या लायकीचा महाराज. आता आपल्याला वाटते लोक एवढे. आता तुम्ही मगापासून हे म्हणत आलो, राऊत साहेबांना कौतुक केलं, तुम्ही अवघ्या लोकांना बोबळेजीनं कौतुक केलं. मी म्हणत विचार आपण एवढी स्वप्नातील विचार नव्हता केला. ज्याने मामाच्या घरी नेत नव्हते, काकाच्या घरी नेत नव्हते, यायचे फोन करणारा प्रवीण भाऊनी मीच. कार्यक्रम खरंच आहे की तारीख पुढे ढकलली. माझे आतापर्यंत जे कार्यक्रम फेल झाले ना, माझ्या जवळच्या लोकांच्या मुलं मोठ्या लोकांनी. कारण हे हमेशा तारीख घेतात. आमदाराची तारीख नाही भेटली, कोण्या मेन पाहुण्याची नाही भेटली की मला मग आता माय तारखा वापस जाऊन राहिल्या 3 तारीखच्या. उद्या मी चंद्रपूरला. मग आता त्या तारखा वापस जाऊन म्हटलं आपण गंमत यायला फोन लावून पाहू. बरोबर काय म्हटलं कार्यक्रम खरंच आहे का? खरंच आहे बाबा, तुम्ही या. सांगायचं म्हटलं. हे मी का विचारलं? माझ्या जीवनात मला जो धोका दिला नाही या मोठ्या लोकांमध्ये. खालच्या 10 रुपये वर्गणी करून कीर्तन घेणारा धोका नाही द्यायला. सांगायचं म्हटलं. म्हणून मी प्रवीण दादा तुम्हाला विचारत होतो, कार्यक्रम खरंच आहे. कारण एक कार्यक्रम कॅन्सल करणं म्हणजे कमर्शियल पैशासाठी नाही, पण कार्यक्रम एक जबाबदारी आहे. कारण मला गमत नाही घरी, माझी नशा आहे. त्याचं पेल्याशिवाय काही लोकांच्या मोसमच बसत. असं मला कीर्तनाशिवाय मी अन्नच जेवत नाही. सांगायचं म्हटलं भाऊ, या अहंशून्य प्रवीण दादांना एवढी सुंदर कविता लिहिली आहे. नाही तर आपण कविताही पाहतो. ती जात होती, तिचे केस असे बाहेर निघत होते. काय आता ते डोक्यात नाही. मग ह्या वाचल्यानंतर मी प्रवीण दादांना म्हटलं, जसे तुकारामाचे अभंग वापरतो, तुकडोजी महाराजांचे अभंग वापरतो, असं हे तुमचं. कारण अशा कविता आता मी 10-12 पुस्तकं काढले, पण अलग अलग विषय, फक्त अहंकारच घेऊ. एवढ्या अहंकारावर किती किती दृष्टी चालली त्यांची. बरोबर तरुण मुलगा, त्याला बाबा सिनियर सिटीजन नाही, एसटीचं तिकीट फ्री नाही. खूप आनंद झाला. आणि म्हणून आज
त्यांच्या कविता ऐकून असतं तुम्ही इमानदारीने माझ्या शपथ सांगा कोणाला पैशाचा अहंकार आहे मिश्राजी तुमचा अहंकारच नाही तुमच्या नावातच मिश्राजी अवघेला घेऊन चालून राहिले द्विवेदी तरी 2 वर बसते त्रिवेदी 3 वर बसते मिश्राजी सबके लिए खुदा है चतुर्वेदी तरी 4 ने घेऊन बसते आमचे मिश्राजी मात्र तुकडोजी महाराज याचे वडील गुरुदेव सेवा मंडळाचे अभिमान आहे आपण सर्व मी काही जास्त वेळ नाही घेत कारण आता तुमच्या चेहऱ्यावर लक्षात येते आता बस झालं किती गोड असलं होतं ते काही जरा बरं नाही वाटत सांगायचं मतलब मी स्टेजवर आताही जाताना गजानन भाऊ आताही स्टेजवर जाताना माझ्या शपथ एकच विचार करतो लहानपण देवा इमान इतकाच नाही कारण गर्दी हे ते मोठेपणा मध्ये दररोज त्या बाहेर फुलं टाकणं जन्म माझी बॅग माझ्या देणं मी त्या आयोजकांच्या पाया लागतो तुम्ही जर मध्ये वाचत नेलं मनस्थिती खराब होते मी पाया लागतो तुम्हाला कार्यक्रम पाहिजे की माही तुझ्या पाहिजे आणि आम्हाला कार्यक्रम पाहिजे मला पुस्तकावर कीर्तन नाही मला मनावर कीर्तन आईच्या शपथ ते सर्व वापस पाठवतो आणि मला आवडत नाही आपण रस्त्यानं चाला आणि मेरे मालिका आणि त्या पायात फुलं फेकून राहिले कोणाच्या फुलाचा अपमान आहे ना महाराज लोकांच्या अंगावर आता तुम्ही महाराज पाहूनच राहिले मला काही एवढं गीत मध्ये जायचं नाही तुम्ही समजून घ्या महाराज पाहून राहिले बम गाजा पिऊन राहिले कोणते महाराज जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी आणि दुनिया भई दिवानी पण बोलता येत नाही आमच्या आमचा आला म्हणून अहम शून्य होण्यासाठी मी लिहून देतो सर्व भारतातले लोक गेले गोळ्या मारेल पण विदर्भातला तुम्ही आकडा काढा जर नाही कमी गेले तर तुमच्या गुन्हेगार राहील 10 लाख रुपये हरत ओरिसा कर्नाटक आंध्रा पुऱ्या जगातले लोक गेले याचे कारण काय याचे कारण फक्त तुकडोजी महाराज अंगार याले कारण तुकाराम महाराज संत नामदेव आहे कोणी म्हणते ना तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही हे योग्य आहे गुरुदेव सेवा मंडळामुळं करोडो लोक निर्व्यसनी झाले आणि वारकरी संप्रदायामुळं अब्जो लोक निर्व्यसनी झाले आणि हे ताकद डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाचा खडू तुकडोजी महाराजाची खंजीरी आणि गाडगे बाबाचा खराटा आणि हा विचार शिवरायाचा जगद्गुरु तुकोबारायाचा आणि म्हणून बाबू वंदनीय तुकडोजी महाराज तुकाराम महाराज मला माझ्या जीवनामध्ये मी हे वाचत गेलो मी अभ्यास तुमचं जीवन पाहत गेलो ना आता गजानन भाऊले पाहिल्यावर काय वाटते तुम्हाला ज्याचा अहंकार गेला म्हणून प्रभात किटचा मालक झाला कोणाचं कौतुक करू प्रवीण दादाचं कौतुक करू किती करा किती सुंदर अहंकाराने अवघेले बसणार राहिले अवघेले पिना गेल्यावर मध्येच विचार म्हणला अवघेले चिमटे घेतल्यासारखं झालं काऊन अहम शून्य ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला म्हणून मी मलाही आज मला आमंत्रित केलं माझ्या घरी 1-2 वेळा भेट दिली मी धन्यवाद देतो प्रवीण दादांना त्यांच्या मायबापांना धन्य माता पिता दयाची आहे कुणी कन्या पुत्र
असावे जे सात्विक, नाही तर पोरायले बियर बारवर पाहावं लागते बाबा. पोरगा बियर बारवर, नाही तर कोण्या पोरीच्या लफड्यात. अकोल्यात पाहिजे बापानं पोराचा जीव घेतला, गोळीबार झाला अकोल्यात, पोराने मारून टाकला. आणि हे लेकरं या लायकीचे पैदा झाले. हा आपला स्वाभिमान आहे. आणि आपण लोक या प्रवीण दादाचे यांची कदर करायला एकत्रित आले. लोकांनी जवळ वेळ नाही. आता तुम्ही पहा बरं, किती मंडळी आली. माझ्या बहिणी आल्या, पती पत्नी आले. मी धन्यवाद देतो. आपण जो कार्यक्रमाला वेळ काढला, कारण हा गर्दीचा कार्यक्रम नाही. आज या अहम शून्य या पुस्तकाच्या प्रकाशनाचा निमित्तानं मी एकत्रित आलो. आज मला खूप आनंद झाला. मी एवढं दुसऱ्यांदा हाकलो, राऊत साहेब वा अनंतराव उद्देल करू. बरं, प्रत्येकाचं भाषण ते लागणारच होतं. फक्त भाषणातून एकच अंदाज येत होता, अहंकार स्वभाव. कोण आपल्यापासून सुरू करू ना आपण. माझ्या लक्षात आलं, म्हणजे तुमच्याची बोलावं ना वाटते. अभि अहंकार थोडा पण कुठून सोडा. दिल्ली पासून अहंकारात डुबेला आहे. दिल्ली पासून पर्यंत सत्य बोलायला लागला की भाषणातून उठून जातो. आणि गजानन भाऊ एकसारखे दिल्लीत बसले होते. मी ते भवाळकर मॅडमचं भाषण ऐकलं. इथं आहे अहंकार शून्य. त्याचा अहंकार घेतला. तुका म्हणे, हे मी तुम्हा सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो. मी तुम्हाला नाही म्हणणार अहंकार सोडा. तो अहंकार असता तर तुम्ही इथं आलेच नसते आणि एवढा वेळ दिला नसता. पण कधी कधी झेंडू बांधून टाकून येते. माझ्या भाऊजाईनं म्हणजे असं म्हणा, माझ्या भावानं म्हणजे असं म्हणा. त्या टाईमले प्रवीण दादाची आठवण करा. ते हटके आठवण करा, साधी आठवण नाही. अशी कल्पना डोक्यात आणा आणि हटके आठवण करा प्रवीण भाऊच्या अहम शून्य कविता संग्रहाची. मी या ग्रंथाला शुभेच्छा देतो. कारण जसं हे लिहितात, यानं सरळ लिहिलं, अहंकार देती खोटे नाते होते, जोपर्यंत दाते तुम्ही आहे. किती मार्मिक आहे. अशी मी लिहितो ना गाणी. मला जे गाणं आवडलं. आता आम्ही पाहतो ना, काही वक्ते भाषण झाले की फुल पिऊन फुल राहील. एक दिवस शेमा डोले माय कीर्तन आहे. मी कार्यक्रमाला गेलो आणि भाषण झाल्यावर इतका फुल आला. एक अमरावतीचा वक्ता, नाव नाही घेते ठिकाणा झाला, इतका फुल होऊन आला. माझी घड बोलले नाही. माझ्या अगोदर भाषण तू तर फुल टाकून कोण्या कंपनीची होती आपण पेत नाही म्हणून मालूम नाही. म्हणून बोलण्याचा अधिकारी तोची उत्तम ज्याने केली असेल उन्नत काम. एरवी पैशाची मिळतील तिनं देतील भराभर भाषण. बोले तैसा चाले तो थोर म्हणाला, सांगे पडी न वागे तो चोर म्हणाला. आणि आम्हाला अहम शून्य पुस्तकाच्या या प्रकाशनानिमित्त आम्हाला हे काही गळ बोलतात महाभारत. मग मी अंदरच शरवतो की एवढा मोठा झाला काय. हजारों मददगार मिलते हैं, काम के जन मिलते हैं. बुरा वक्त है कि सबके दरवाजे बंद मिलते हैं. आणि तो आनंद तुम्ही भावांनी माझा ऐकून घेतला. तुम्हाला वाटलं आता हाई लंबा बोलते जास्त. मला मालूम इज्जत कायम ठेवायची आहे. महाराष्ट्र भूषण संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाची मशागत करणारे आता बोलून गेले आपले सत्यपाल महाराज. त्यांनी जो आशीर्वाद रूपी
इथे भाषण दिलं प्रवीण भाऊंना, त्याबद्दल मी प्रवीण भाऊंच्या तर्फे आमच्या सर्व साहित्यिकांतर्फे आदरणीय महाराजांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राची